नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. आज आपण बनवणार आहोत मातीच्या हंडीत अगदी पारंपरिक पद्धतीने झणझणीत वजडी रस्सा आणि मसालेदार वजडी फ्राय. तर रेसिपी पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अ, वजडी रस्सा आणि वजडी फ्राय कशी बनवायची आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर रेसिपी बनवायला घेऊया. आता सगळ्यात आधी आपण वजडी फ्राय करून घेऊया. तर इथे काय करायचं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण ना आपल्याला मिक्सरला आबडधोबड फिरवून घ्यायचा आहे. आता हा मसाला किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही कांदा, टोमॅटो घेऊ शकता. आता हा आबडधोबड मसाला फिरून घेतल्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्यामध्ये घरातील बेसिक मसाले टाकायचे. किती तिखट बनवायचं तुमच्या आवडीनुसार. आता इथे मी 1 चमच काळा मसाला टाकलेला आहे, 1 चमच लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून धने जिरा पावडर, चवीनुसार मीठ. आता हे मसाला आपल्याला थोडंसं पाणी टाकून छान असं शिजून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडंसं पाणी टाकत आहे आणि मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आता जे पाणी टाकलेलं आहे ना मसाल्यामध्ये ते आपल्याला आटून घ्यायचं या मसाल्यामध्येच. आपल्याला याच्यात अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये नंतर, कारण ही सुकी वजडी बनणार आहे. आता इथे उकडून घेतलेली वजडी टाकलेली आहे. आता ही वजडी अ, आणायची, स्वच्छ साफ करायची 9 ते 10 पाण्याने आणि गरम पाण्याने सुद्धा धुवून घ्यायची. त्यानंतर हळद, मीठ, कांदा टाकून कुकरमध्ये या वजडीला शिजून घ्यायचं आणि ही शिजलेली वजडी याच्यात आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता परतून घ्यायचं, वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची. फ्राय वजडी मसाला रेडी आहे. आता आपण करूया रस्सा वजडी. तर इथे गॅसवर मी मातीची हंडी ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं. अर्धी ते 1 पळी तेल टाकायचं. आता याच्यात ना कुठलीही नॉन-व्हेज भाजी म्हणा किंवा साधी भाजी म्हणा, कुठलीही भाजी बनवा तुम्ही, खूप छान टेस्ट येतो, स्मोकी फ्लेवर येतो. नक्की करून बघा अशा प्रकारे. आता इथे मी काय केलं आहे, 1 ते 2 टमाटर, 1 ते 2 कांदे, थोडासा लसूण, 1 मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि थोडी अद्रक एवढं आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. पाहिजे तर तुम्ही याच्यात थोडंसं खोबरं सुद्धा टाकू शकता. आणि वजडी फ्रायमध्ये मी थोडंसं सुक्कं खोबऱ्याचा कीस घेतला होता. वरतून टाकला मी तो वाटला नव्हता. आता याच्यामध्ये हा मसाला आपण छान फ्राय करून घ्यायचा. याच्यामध्ये काळा मसाला 2 चम्मच, 1 चम्मच मिरची पावडर आणि अर्धा चम्मच धना जिरे पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा मसाला पण आपल्याला छान या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तर हे मसाले मी सगळे छान फ्राय करते आणि तुम्ही ना अशा प्रकारे जर बनवलं ना, तर एका भाकरीऐवजी 2 भाकरी तर नक्कीच खाणार. तर नक्की या प्रकारे सुद्धा वजडी फ्राय आणि वजडी रस्सा करून बघा. तर इथे मसाला आता छान परतून घेतलेला आहे. आता याच्यात ज्या मिक्सरच्या भांड्यात मी वाटून घेतलं होतं ना, त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी याच्यात टाकून आपल्याला ते मसाला हे पाणी आटेपर्यंत मसाला छान शिजून घ्यायचा आहे. आता मसाला शिजून घेतला, त्यानंतर याच्यात पण मी उकडलेली वजडी टाकून घेतली आणि किती पाणी पाहिजे त्यानुसार पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं. आता आपल्याला झाकण ठेवून ही वजडी शिजून घ्यायची आहे. तर मी झाकण ठेवलं. वजडी छान बघू शकता शिजलेली आहे आणि याचा सुगंध पण फार छान सुटलेला आहे. तर ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत किंवा मग बाजरीची भाकर किंवा भातासोबत तुम्ही हा वजडी रस्सा आणि वजडी फ्राय खाऊ शकता. तर इथे ही वजडी पण झालेली आहे, रस्सा वजडी पण झालेली आहे. तर याच्यात पण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम खाण्यासाठी घ्यायची. तर ही रेसिपी रेडी आहे, वजडी फ्राय आणि वजडी रस्सा, तेही मातीच्या हंडीत. तर रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.